नमस्कार मित्रांनो, मी सुरत तर घेऊन आलो आपल्यासाठी एक नवीन ब्लॉग। तर मित्रांनो, आपण आलो आहे गावी आणि आपल्यासोबत आपला मित्र सुधीरदा आणि आर्यन सुद्धा आलाय आणि आहे देवदिवाळी, त्यासाठी आपण आलेलो आहोत। तर आपल्यासोबत आपल्या मागच्या गाडीने पोरं सुद्धा येणार आहेत आणि हां ते दुपारी सर्व दाखवतो पोरं आणि काय होईल ते सर्व दाखवतो। हा व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, लास्टपर्यंत नक्की बघा, मजा येईल तुम्हाला। मित्रांनो, आता आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन चुलीजवळ बसलो आहे आणि सकाळचा नाश्ता वगैरे तयार आहे, बघू शकता। भाऊ पण खातो आहे आणि आंबोळी, चहा आणि चटणी। तर मित्रांनो, तुम्ही पण खायला या आमच्यासोबत, आम्ही पण खातोय। एक नंबर असा आंबोळी आणि चटणी झालेली आहे, या तुम्ही पण खायला, टेस्ट करून फक्त आणि शेकोटी एका बाजूला। तर मित्रांनो, आम्ही पण आता सुरुवात करतो, तुम्ही पण या खायला। तर आता भेटू, आम्ही खाल्ल्यानंतर भेटू आपण। मित्रांनो, आता आपण मंदिरात चाललो आहे, तर देवदिवाळी आहे आणि बघू शकता आपल्या समोरच मंदिर आहे हे, आणि या साईडला आपली मोठी विहीर आहे, ती बघू शकता। मोठी विहीर आहे आणि त्याच्या खालीच ही दुसरी विहीर आहे, ही पहिली विहीर आहे आणि ही नवीन बांधलेली विहीर आहे। चला, तर आपण आता पुढे जाऊया आणि वरून बघू शकता मंदिराचं व्ह्यू। इकडं मोठं झाड आहे या साईडला। चला खाली जाऊया आपण, ही सगळी आपली गँग आहे। चला, सिद्धूची गँग आहे ही सगळी। तर मित्रांनो, हा आपला ब्रिज आहे आणि या साईडला आपला आंघोळ करतो आपण इकडं, आणि ह्या साईडला खाली जे पाणी आहे तिथं गणपती आपण बुडवतो आणि वरती पण मोठे गणपती बुडवतो वरती त्या साईडला, आणि तिकडे आंघोळ पण करायचो पहिला आम्ही। आणि या साईडला पण बघू शकता वाळ आहे, पूर्ण पाणी आटलेलं आहे, नाही तर दरवर्षी ते बंधारा घालतात आणि पूर्ण पाणी अडवतात ह्या साईडचं, पण यंदा नाही तसं काही केलं नाही आहे। तर बघू शकता लाईटिंग वगैरे सजवलेलं आहे पूर्ण। पहिल्यांदा आपण मंदिरात प्रवेश करूया। सगळे बघू शकता तुम्ही, इथे लाईटिंग वगैरे पूर्ण सजवलेलं आहे। पहिला आधी दर्शन घ्या। आपलं मंदिर आहे आणि आपली पालखी। मित्रांनो, ह्या साईडला आपली नवीन पालखी आहे, ह्या साईडला नवीन पालखी आहे आणि या आपल्या पोराने मारलेल्या ट्रॉफ्या सर्व। चला मग आपण सिनेमॅटिक शॉट घेऊया थोडा। तर मंदिराच्या
समोरच आपली तुळस आहे, बघू शकता. सुंदर नवीनच बनवलेले आहे आताच. आणि आपल्या इथे होळी उभी करतो. हवाला रिक्षावाला आहे आणि टेम्पोला आहे. आणि आपण आता रात्री इथेच दशावतार साजरा करणार आहेत आणि पूर्ण रात्री ह्या मंदिराच्या भोवारी पूर्ण पालखी मिरवणूक होणार आहे. ती तुम्हाला दाखवणारच आहे. आणि बघू शकता भोवार परिसरसुद्धा. इकडे ह्या साईडला मुतारी आहे. इकडे आपला पाण्याचा नळ वगैरे. मित्रांनो, आता आपण डायरेक्ट रात्री आपण आता पालखी मिरवणूक करतील तेव्हा डायरेक्ट भेटूया. पालखी मिरवणूक दाखवतो. चला, बाय बाय. मित्रांनो, आता आपण मंदिरात आलो आहे. तर आता पूर्ण तयारी वगैरे करून आलो आहे, कारण की आता पालखी मिरवणूक सुरू होणार आहे. तर बघू शकता सर्वजण तयार रेडी झाले, सर्वजण तयारी करून. आणि लाईटिंग वगैरे पूर्ण रेडी झाले आहे. आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो पालखी मिरवणूक कशी असते आमची.
अरे या ठिकाणी काय आहे? सीता स्वयंवर अरे या नगरीचा रुक्मिणी कोण? तो आहे कुठे? ही एवढा 14 चौकटीचा राजा रावण राज्य करता लंकेमध्ये तो या दौराच्या ठिकाणी उभा येऊन ठाकला. तो त्याला बातमी समजली की नाही? अरे तो आहे कुठे? अरे तो मला भेटायला कसा आला नाही? आम्हाला भेटायला लागेल. अरे तुम्हाला यायलाच भेटले. या ठिकाणी काय आहे? सीता स्वयंवर आरंभले. शेमडा लेमडा भागुबाई गलुबाई गलुबाई यांना आधारे सत्याने भाऊ मानाने बोलवलं. ही एवढा 14 चौकटीचा राजा रावण त्याला नाही कशी बोलवलं? हो, मानवाच्या कचेरीमध्ये राक्षसाची गरज का? असं फिरत फिरत आले होते भीक मागत तेव्हा ते जेवण केलं. अरे हा बुड्ढा कोण आहे? अरे कुठं आलं नाही लंकेत आहे. जा. राहिला लंके आता घेऊन या त्याला तुम्ही. 300 गज लागतात. अरे 400 नाही चालती. आणि हा आपलं दूध पाठवा. हा ठीक आहे. जरा मागे वा पाहू. द्या.